वाडी एक अशी जागा जिथे शांतता नांदायला हवी होती, पण तिथे आता फक्त एका गूढ भयानतेचा वास आहे. रामा या वाडीचा मालक, ज्याचा मृत्यू एक रहस्यमय रात्री झाला. कुणालाही खरं कळलं नाही. आजूबाजूच्या लोकांना तो शांत आणि सज्जन माणूस म्हणून आठवतो, पण त्याच्या जाण्याने वाडीच्या मातीमध्ये एक वेगळीच काळी छाया पसरली. सूर्यास्तानंतर वाडी आणखीनच बेसूर होते. जर्जर झालेले कूड आणि तुटलेल्या खिडक्या काळोखात अधिकच भयानक दिसतात. अंधार दाटल्यावर वाडीत कोणीतरी असल्याचा भास होतो. हळू खोल कुजबुज ऐकू येते, जणू कोणीतरी वेदनेने उघळत आहे किंवा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कधी अचानक थंडगार वाड्याची झुळूक येते. कांता रामाची विधवा पत्नी आजही त्याच वाडीत एकटी राहते. तिच्या डोळ्यात हरवलेल्या नवऱ्याची वाडीवर पसरलेल्या अमंगल छायाची भीती स्पष्ट दिसते. ती नेहमी सांगते, रात्री तिला रामाच्या पावलांचा आवाज येतो, त्याच्या आवडत्या गाण्याची अस्पष्ट धून ऐकू येते. आणि कधी कधी तर तिला खोलीच्या दारात उभे असलेले धुसर आकृती गावातली काही वृद्ध लोक सांगतात. रामाचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, त्याच्यासोबत काहीतरी भयानक घडलं होतं, ज्याचा शाप अजूनही वाडीवर आहे. म्हणूनच अमावस्याच्या रात्री वाडीच्या आसपास एक वेगळीच नकारात्मक ऊर्जा जाणवते. कुणाला तरी जड श्वास ऐकू येतो, तर कुणाला तरी कोणीतरी मागून ओढल्याचा अनुभव येतो. ही आता फक्त एक कथा राहिलेली नाही, तर तिथे राहणाऱ्या आणि आसपासच्या लोकांनाही त्याची भीती आणि रहस्यमय उपस्थिती जाणवते. ही वाडी आता शापित आहे, जिथे जिवंत माणसं तर घाबरतातच, पण मृतात्माही शांतपणे विश्रांती घेऊ शकतात. तीच ती वाडी, इथं रामा मेलेला आहे. तिथं त्याची बायको एकटी राहते, कांता. जाम डेंजर विलाग आहे बघा तुझ. कालीवीर इथं रामा मेला होता. अरे अभि दरवाजा तो बंद आहे. हे अभि नको दरवाजा खोलू, घरात कोण नाही वाटतं. अरे नको चल तू. काय नसेल दादू, मी आहे ना. कशाला टेन्शन घेतो, घाबरू नको. हे माझ्या मागं इथे जर आला जो तो परत घरी जात नाही. अभि चल इथून, मला भीती वाटते. मी आहे तुझ्यासोबत. ही जी बत्ती आहे ना, ही कधीच विजत नाही. ही अशीच पेटात पेटतीच राहते. मी एकदा विजून बघू का? हे अभि प्लीज नको नको बाबा, मला आधीच भीती वाटते. हे प्रदीप इथं बघ, काय हे बघ, हे काय कंदील ना रे. पुणे काळातली बत्ती आहे. हिला मेंटल टाकून रॉकेल आतमध्ये टाकायचे. बघ खाली पट्टी आहे ना, त्यामुळे रॉकेल टाकत्या, नाही तर मेंटल लावत्या. हे आता सगळे जुने पुराणे झालेले आहे. तिथं घरामधल्या कुठल्या वस्तूला हात लावू नका, नाहीतर मोतला दावत देण्यासारखा विषय आहे. ही जुनी मांडण आहे, जाम जुनी आहे ही दादू. हे जुने तेव्हा आहे त्यांचा तेव्हा बघा. हे अभि ते बघ, इथं काहीतरी आहे. ते बघ ते बघ. कुठं रे? यो बघ इकडे ये ना, इकडे इकडे. या, अभि, पळ,